नमस्कार. माझ्या कोकण एक सरगुमे यूट्यूब चॅनल सगळ्यांचं मी स्वागत करतो. आजचा खास व्लॉग बनवतोय मी, तो म्हणजे कर्नाटक मंदिराचा. आता मी निघालोय शनिवारी. आता 11:30 ट्रेन आहे, पण ट्रेन खरं तर कुडाळातून आहे. पण ट्रेन लेट, 1 तास ट्रेन लेट आहे आता इथून. बरोबर 12:15 साडेबारा ट्रेन येईल. ती सकाळी पोहोचेल 4:30, म्हणजे तास उशीर असताना 5:30 पर्यंत ती पोहोचेल एक्झॅक्टली टायमिंगमध्ये. तर व्लॉग सुरू करूया. आता ट्रेनची आधी वाट बघतो, त्यानंतर ट्रेन आली की नंतर कंटिन्यू आपण करूया ब्लॉग. चला, नवीन कोण असेल त्याने जाऊन सबस्क्राईब करा ही विनंती. चला. फायनली मित्रांनो ट्रेन आली. जवळजवळ 1 तास ट्रेनला उशीर झाला. ट्रेन 12:15 आली आहे. फायनली आपण पोचलो आहोत मुरुडशहर स्टेशनला. साधारणपणे 5 वाजलेत. म्हणजे मित्रांनो, आपल्याला कुडाळ ते मुरुड स्टेशन एक 5.5 तासाचा प्रवास करावा लागेल. इथून आता आपण सकाळीच रूम एखादी बुक करून तिथे जाऊन फ्रेश वगैरे होऊन आरामात 1-2 तास झोप करून 7ला बाहेर पडणार आहोत दर्शनाला. चला तर मग उतरूया स्टेशनला, आणि स्टेशन कसं तुम्ही दाखवतो यानंतर. शंकराची छोटी मूर्ती आहे. उयोग तशी मूर्ती इथे तशी देखा बारकी मूर्ती गेलेली आहे. सकाळचे 5 वाजले, पोहोचलो आता स्टेशनला. गाडी 1 तास लेट होती, त्यामुळे बघू आता पुढे यायचे दर्शनाला. मित्रांनो, स्टेशनवरून उतरल्यावर डाव्या हाताला मंगळूर हायवेच्या दिशेने जायचं. एक साधारण 5 मिनिटांची यात्रा गेलात की उजव्या हाताला वळल्यानंतर हा गेट दिसतो, मुरुड मंदिराचा मेन गेट. तिथून आम्ही रिक्षा भेटते. तिथून आम्ही गेटवर रिक्षा गेली आहे. पर रिक्षा 80 रुपये चार्जेस आहेत. 3 सीट घेतात. इथून 2.5 किलोमीटर आतमध्ये मंदिर आहे. समोर दिसतोय मित्रांनो मंदिराचा मेन गेट. मेन 18 मजली इमारत आणि पाठीमागे शंकराची 123 फूट उंच जगातली 2 नंबरची मूर्ती. मित्रांनो, लवकर आल्यामुळे रूम आम्हाला तशी लवकर कुठे मिळेना. एक साधारण 6:30-7 वाजता बरोबर गेटजवळ 2-3 एजंट येतात. ते 500-1000 रुपये सांगून तुम्हाला रूम द्यायला तयार होतात. पण अगदीच रूम नाही भेटली तर मंदिराच्या डाव्या हाताला हे पब्लिक टॉयलेट आणि बाथची सोय केलेली आहे. पर पर्सन 30 रुपये घेतले जातात. त्यात तुम्ही आंघोळ, टॉयलेट आणि ब्रश वगैरे करू शकता. इथे पण जे स्टॉल आहेत देवीला केळी नेण्यासाठी, फुलं नेण्यासाठी. ओटी विचार. एक ओटी कितना पैसा? 60. 60. मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत. दर्शनाला आतापासूनच गर्दी व्हायला लागली आहेत. हा मेन गेट आहे. गाडी पार्किंगची आतमध्ये 20 रुपये घेतले जातात. हो, इथे बॅग ठेवायला सोय केलेली आहे. काय आहे, किती हो बॅगेचे? 20 रुपीज पर बॅग. 20 रुपीज. काउंटर आहे. पर बॅग 20 रुपये घेतात आणि असं कुपन देतात. सकाळी 7:30ची वेळ. लोक यायला सुरुवात झालेली आहे. दर्शन सुरू झालंय. उजव्या हाताला पार्किंग दिसते, 4 व्हीलर पार्किंग.
आणि पाठीमागे विश्रांती भवन आहे, लोकांना राहायला वगैरे सोय केलेली आहे. उंच असं देऊळ दिसतंय. मंदिराच्या डाव्या हाताला शूज कॉर्नर. तर मित्रांनो, आता आपण चाललोय मेन इमारतीत, राजकपूर या इमारतीत. इथे पर पर्सन 20 रुपये तिकीट आहे आणि 20 रुपये तिकीट घेऊन ते आपल्या लिफ्टला 18व्या मजल्यावरती घेऊन जाणार आहेत. आणि पाठीमागे आहे मेन मुख्य दार आणि मेन मंदिर. चला तर मग वर जाऊया. आधी आपण वरती गेला, वरचा नजारा बघूया. तिकीट द्या, तिकीट द्या. थ्री तिकीट्स. क्या माळ्यावरती नेतोय? टॉप फ्लोर वर जाएंगे. टॉप 18व्या माळ्यावर दिसणारा सीन आहे. समुद्राची कडा, डोंगर बघा. पार्किंग दिसते, मेन समुद्र. आपण तिथून आलो, मेन प्रवेशद्वार. 18व्या माळ्यावर दिसणारा व्ह्यू आहे बघा. इकडे गर्दी आहे, तिकडे पाठीमागे जाऊया. इकडे समुद्र दिसतो पाठीमागून. काय व्ह्यू आहे. मोबाईल उडून सकाळी 8ची वेळ आहे, त्यामुळे चांगला दिवस सुरू झालेला आहे. प्रसन्न. इथून मुख्य शंकराची मूर्ती दिसते. 123 फूट उंच. मजल्यावरचा व्ह्यू. तिकडे खोल समुद्र आहे. मेन लिफ्ट आहे आणि 4 बाजूला 4 खिडकी आहेत. पाठी, पुढे, उजव्या डावीकडे. चला आता मुख्य मंदिराला दर्शनाला जाऊया. आपण बघू शकता सकाळची वेळ आहे, पण गर्दी अजून एवढी झालेली आहे. जास्त बघितलं तर सहलीची मुलं असं दिसतात या ठिकाणी. आजूबाजूचा परिसर अतिशय स्वच्छ ठेवण्यात आलेला आहे. प्रसन्न वाटते सकाळची वेळ असल्यामुळे. डॉक्टर R.N. शेट्टी यांनी हे पूर्ण डेव्हलप केलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो डाव्या बाजूला सोय केलेली आहे. एखादी हँडिकॅप व्यक्ती असेल, हँडिकॅप, तर ती व्हीलचेअरनी पण त्याला लोक नेतात वरती. सोय केलेली आहे या ठिकाणी.
छान असं सुंदरसा परिसर आहे, स्वच्छता चांगली आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे. मित्रांनो, आज खरं तर रविवार आहे, त्यामुळे ही गर्दी भरपूर वाढण्यात लागली आहे. सकाळी 7, 7:30, 8 वाजता एवढी गर्दी असेल तर आपण विचार करू शकता पूर्ण दिवसभरात किती गर्दी होत असेल. आणि तिन्ही बाजूला अरबी समुद्र आहे आणि मधोमध हे मंदिर आहे, त्यामुळे सुंदरता अजून जाणवते. सकाळी 8 वाजता एवढी गर्दी. जय शंभू, हर हर महादेव. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. मेन मंडप आहे. जर आपल्याला पूजा करायची, पूजेचे रेट आहे ते सर्व देव पूजा 400 रुपये, शिवपूजा 300 रुपये, पंचमृत अभिषेक 150 रुपये, शिव दसरा 140, रुद्राभिषेक 100 रुपये, मंगल मराठी काय प्रसाद 50, 20 रुपये. गणपतीची मूर्ती, मूषक वाहन, समोर नंदी दिसतोय, मोठा असा नंदी आहे. मित्रांनो, मुख्य मंदिराच्या पाठीमागेही अनेक 4-5 मंदिरे दिसतात विविध देवतांची. गोल्डन, हे बघ, सोन्याचं पूर्णपणे बनवलेलं आहे. पूर्ण सोन्याचं रथ आहे, रथ. देवाला आलेली ओटी ते मंदिराच्या बाहेरच दिली जाते. मंदिराच्या उजव्या हाताला. त्यामुळे मंदिराचे फाउंडर R.N. शेट्टी. ऑफिस इथं पण खडा आलाय बघा. ही वेगळीच मूर्ती आहे, पोपट की मोर त्याच्यावरती बसलेली, गरुडावर आहे. हा, ती तिकडे देवी बघा, ती चंद्र आहे. प्रत्येक देवी वेगवेगळी आहे. मोठ्या काचेमध्ये मूर्ती आहेत. गणपती आहे, दुर्गा माता, भोलेनाथ, शंकर, एक देव आहे. दर्शन होऊन बाहेर आलो. मगाशी हे मुख्य प्रवेश दाखवायचं राहिलं. 2 हत्तींची मोठ्या प्रतिमा आहेत आणि प्रचंड मोठा असा समोर मैदान आहे. आपला एंट्रन्स मुख्य इमारतीत जाण्याचा. उंच इमारत अगदी आकाशाला भेटते असं वाटतं खालून बघल्यावर. 18 मजली. सकाळचे 8:30 वाजले. दर्शन तासाभरात आमचं होऊन झालं तरी आता गर्दी वाढायला लागलेली आहे.
बाजूला बोटिंगची सोय आहे उभ्या हाताला. बघा समुद्रावर मंदिराच्या उजेडून जायला रस्त्यावरती शंकराच्या मूर्तीकडे. तर मित्रांनो, आता आपण जाऊया मंदिराच्या उजवीकडून आल्यानंतर मुख्य आकर्षण जे आहे ते म्हणजे जगातील 2 नंबरची मूर्ती पाहण्यासाठी शिवशंभो श्री महादेवांची. खा ना पुढे. आजूबाजूला छान असं गार्डन केलेलं आहे, बाग बगीचा, फुलं झाडं आलेली आहेत. जगातली 2 नंबरची उंच मूर्ती. आता आपण जाणून घेऊया की खरी मोरेश्वर मंदिर आख्यायिका काय होती. तर ती अशी होती की रावणाने तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले. भगवान शंकराने त्यास आत्मलिंग प्रदान केले, पण त्यावेळी त्यांनी एक अट घातली. हे आत्मलिंग जर जमिनीवर ठेवलेस तर तेथेच राहील. आत्मलिंग घेऊन रावण कैलासमधून लंकेला जात होता. रावणाची शक्ती वाढून तो प्रबळ बनेल, शक्तिशाली बनेल म्हणून सर्व देवतांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. वरुण देव आणि गणेश देवता यांनी चालाखीने असे होऊन दिले नाही. वरुण देवतेने सूर्यासमोर ढग धरल्याने दुपारी सायंकाळ झाले. रावणास समुद्रात स्नान करावयाचे असल्याने त्यावेळी त्याने हे लिंग शेजारी असलेल्या एका गुराखी मुलाकडे दिले. मात्र त्यावेळी मुलाने सांगितले की मी 1, 2, 3 असे मोजून मला हे ओझे सहन नाही झाले की खाली ठेवीन. आणि घडलंही तसंच. त्या मुलाने 1, 2 आणि 3 म्हणून हे आत्मलिंग समुद्रकिनारी ठेवले. तो लहान मुलगा म्हणजेच भगवान श्री गणेश. त्यामुळेच आधी गणपतीचे दर्शन घेऊनच आत्मलिंगाचे दर्शन घेण्यास फळ मिळते. रावण हा स्नान करून आल्यावर त्यास ही गोष्ट दिसली. त्यावेळी त्याला प्रचंड राग आला होता. त्यावेळी त्याने गणेश देवाच्या डोक्यावर मारले. तसेच रागाच्या भरात तो पूर्ण हाताशी धरून आत्मलिंग उचलू लागला. या झटापटीमध्ये लिंगाचा आकार गोकर्णासारखा झाला आणि त्याचे तुकडे आजूबाजूला 4 ठिकाणी पडले. त्यातीलच एक तुकडा म्हणजे श्री मोरेश्वर मंदिर असं म्हटलं जातं. या मंदिराच्या वरती 123 फुटाची श्री महादेवाची मूर्ती आहे आणि त्याच्या खाली बरोबर हे मंदिर आहे. तिन्ही बाजूला समुद्र आहे, अरबी समुद्र, आणि एका उंच टेकडीवरती हे मंदिर आहे.
मित्रांनो साधारणपणे 2 तास लागले आम्हाला दर्शनाला. 7ला आम्ही आतमध्ये गेलो, 9ला पूर्णपणे दर्शन करून बाहेर आलो. इथे आल्यावर एक मात्र जाणवलं की इथे मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे भाषेचा. इथे मराठी नीट कोणाला कळत नाही, हिंदी तर कळतच नाही. हिंदी भाषा त्याला समजून घ्यायची नाही आणि बोलायची नाही. ते आपल्या भाषेत ठाम राहतात. छोटे व्यावसायिक असून दे, दुकानदार असून दे, रिक्षा बस या ठिकाणी ते आपल्या भाषेच बोलायला बघतात. हिंदी ते कळून घेत नाही, बोलतही नाहीत. तर मित्रांनो हा होता मुरुडेश्वर मंदिराचा व्लॉग. माझा हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन चॅनल कोणी आले असतील तर पहिल्यांदा, आणि अशीच मला हेल्प करा चॅनल ग्रो होण्यासाठी. पूर्णपणे प्रवास मला सांगितला आहे, मी पुन्हा एकदा सांगतो. मी आलो मत्स्यगंधा ट्रेनने कुडाळवरून इथे सकाळी. इथून इथं फ्रेश वगैरे होऊन मंदिर दर्शन घेतलं आणि आता परत तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला परत मत्स्यगंधा ट्रेन बरोबर 6 वाजता आहे स्टेशनवरून. ती कुडाळला बरोबर रात्री 10 वाजता पोचवते.